गंगा गोदावरी पुरोहित संघाचं आयुक्तांना निवेदन. भाविकांच्या सुविधा वाढवण्यासाठी महत्त्वाच्या मागण्या सादर. रामकुंड पंचवटी येथील गंगा गोदावरी पंचकोटी तीर्थ पुरोहित यांच्या संघाच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन सादर करण्यात आलं. यामध्ये भाविकांसाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांची मागणी करत प्रशासनाच्या रामकल्पथ उपक्रमात पुरोहित संघाला विश्वासात घेण्याची विनंती करण्यात आली. रामकुंड, लक्ष्मणकुंड परिसरात दर महिन्याला हजारो भाविक स्नान, दर्शन, धार्मिक विधींसाठी गर्दी करतात. यामुळे परिसरात स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, ट्रॅफिक नियोजन, पार्किंग, शौचालये, मार्गदर्शक फलक आणि गाईड यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत आणि ते करून देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यावेळी पुरोहित संघाने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या. गोदावरी नदीत येणारे नाले त्वरित बंद करून प्रदूषण रोखावे. रामकुंड, लक्ष्मणकुंड परिसरात नियमित स्वच्छता आणि कर्मचारी नेमावेत. भाविकांसाठी दिशादर्शक फलक आणि प्रशिक्षित गाईड व्यवस्था सुरू करावी. धर्मशाळा, पिण्याचे पाणी, शौचालय यांची सुविधा सुनिश्चित करावी. रामकुंड परिसरात सुसज्ज पार्किंगची सोय उपलब्ध करावी. संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे बसवून पोलीस बंदोबस्त वाढवावा. भिकारी भटके यांचे स्थलांतर करावे. वस्त्रांतर ग्रह पडण्यापूर्वी दुसरे ग्रह उभारावे आणि मगच निर्णय घ्यावा. मद्यपान, मांसाहार दुकाने तीर्थक्षेत्राबाहेर काढावे. यावेळी पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शंकर शुक्ल, उपाध्यक्ष दिलीप वामन शुक्ल, उपाध्यक्ष मनोज गायधनी, कार्याध्यक्ष श्याम नाचन, कोषाध्यक्ष प्रफुल्ल गायधनी, सचिव वैभव बेळे, अजित गर्गे, बालाजी गायधनी, बंधुजी पाराशरे, सुहास शुक्ल, ॲडव्होकेट भानुदास शौचे, ॲडव्होकेट अमित वारे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरोहित संघाने भाविक आणि शहराच्या सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश काका शुक्ल यांनी दिलेले निवेदन योग्य असल्याचं मान्य करत त्याला पूर्ण समर्थन दिलं आहे. नाशिक, BBS न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. आयुक्त मॅडम बरोबर जी कार्यकारिणी आहे ते सर्व पदाधिकारी यांची एकदम व्यवस्थिशीर आणि मुख्य म्हणजे समाधानकारक भेट झाली. रामकाल पथक याच्यावरचे प्रसंग, त्या ठिकाणचे घडलेल्या सगळ्या प्रसंगावर त्यांच्याशी झालं. संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की आमच्याशी चर्चा करून त्यांना सगळं दाखवा आणि काय त्यांच्या सूचना असतील त्या घ्यायला सांगितले आहे. त्याचबरोबर इतर जे सिंहस्थ आणि त्या ठिकाणच्या अनुषंगाने ज्या ज्या काही सुधारणा करणं आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा हे झालेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी महिलांना वस्त्रांतर, कपडा बदलण्यासाठी अति आवश्यक असलेले वस्त्रांतरगृह, त्याचबरोबर लॉकर याची कशी आवश्यकता आहे ते पण आम्ही दिलं. तर त्याबरोबर त्यांनीसुद्धा सांगितलं की काय काय प्लॅनिंग केलेलं आहे ते त्यांनी दाखवलेलं आहे आणि नवीन प्लॅनिंगप्रमाणे हे जास्त सुखदायक आणि यात्रेकरूंना लाभदायक होईल असं त्यांनी सांगितलं आहे. त्या बाबतीमध्ये विस्तृत चर्चा झाली आणि समाधान झालं. समाधानकारक त्यांनाही सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही कोऑपरेशन करा, आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही कोऑपरेशन करा आणि आपण नाशिकचा विकास उत्तम हातात हात घालून करू.